तुम्हाला माहित आहे का, पंढरपूरच्या वारीत सर्वात लांबचा प्रवास कोणत्या पालखीचा असतो ते? आळंदीहून ज्ञानोबा माऊलींची पालखी 18 ते 20 दिवसात साधारणतः 250 किलोमीटर अंतर कापत पंढरपूरला पोहोचते, तर देहूहून तुकोबारायांची पालखी त्याच्या आदल्या दिवशी निघते. पण या सगळ्यात तब्बल 33 दिवस आधी निघते ती म्हणजे खानदेशातल्या मुक्ताईनगरवरून संत मुक्ताबाई यांची पालखी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, लाखो वारकऱ्यांची ही वारी एवढ्या कडक शिस्तीत आणि शांततेत कशी काय चालते ते? याचं नियोजन नक्की कोणी केलं? वारीमध्ये चालताना एक ठराविक रचना असते. दिंडीच्या अगदी पुढे असतात ते म्हणजे झेंडेकरी, नंतर असतात टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक आणि त्यानंतर असतात तुळशी वृंदावन घेऊन असलेल्या महिला वारकरी. कुठे जेवायचं, कुठे मुक्काम करायचा, अगदी कुठे मुक्काम केल्यावर कोणतं भजन गायचं हे सुद्धा बऱ्याचदा ठरलेलं असतं. पण वारीला ही लष्करी शिस्त नेमकी कोणी लावली? तर याचं श्रेय जातं हैबतराव बाबा अरफळकर यांना. ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारचे सरदार होते आणि आपल्या ज्ञानोबा माऊलींचे परमभक्त. 1832 सालापासून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीला त्यांनी एक शिस्तबद्ध आणि भव्य असं रूप दिलं. पुढे 1836 मध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांनी लावलेली ही शिस्त आजही अविरत चालूच आहे. आपापल्या गावातून निघालेल्या पालख्या शेवटी वाखरी या गावात एकत्र येतात आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेले हे पाय पंढरीत प्रवेश करतात. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, लाखो वारकऱ्यांची श्रद्धा. शरीर जरी थकलं असलं तरी मनाला मात्र लागलेली असते पांडुरंगाच्या भेटीची आस. खरं तर त्या पायी निघालेल्या वारीतच त्यांना पांडुरंग हा रोज भेटत असतो. पण त्या भेटीला खरं पूर्णत्व मिळतं ते म्हणजे पंढरपूरला पोहोचल्यावरच. रामकृष्ण हरी.